कृष्णचरित्रातली छोटीशी, म्हणजे तसं काही गोष्ट म्हणून नाही. युद्ध संपलं, सगळं जवळजवळ संपलं. पांडव आणि कृष्ण परमात्मा एका टेकडीवर विश्रांती करता गेले आणि पांडवांची मुलं एका छावणीवर अशी झोपलेली होती. आणि इथे अश्वत्थामा आणि अजून मला वाटतं कृपा कोणतरी होते, कृपाचार्य का कोणतरी. अश्वत्थामा त्यातला मेन, कारण त्याच्या वडिलाला मारलं होतं द्रोणाचार्यानं. आणि तिथे आले, हे म्हणाले अशी मुलं कापून काढू. दोघं आले, मन चरकली. तिथे ते एक झाडावर गोबड होतं, तिथे ते पक्षी होते. त्यांनी अशी कसं कसं कापावं, त्यांनी अशी मान घ्यायची आणि टाकायची, मान घ्यायची आणि टाकायची. जास्ती डिटेल सांगत नाही. हे आतमध्ये गेले आणि अशी निजलेली पोरं कापून काढली ओळीने. एकही मूल शिल्लक राहिलं नाही पांडवांच्या घरामध्ये. कौरव तर संपलेच होते, पण पांडवांचं कुळ सुद्धा नाहीसं करावं म्हणून एका रात्रीत कापलं. हाहाकार झाला जिकडे तिकडे. काय करावं कळेना. मग भगवंताला निरोप गेले, धावत आले आणि भगवंताला बघितल्यावर द्रौपदी गेली आणि त्याच्या गळ्यात पडली, मिठी मारली. अरे प्रभू, हे काय घडलं रे? तू सर्वज्ञ आहेस, ज्ञाता आहेस, कशा करता युद्ध केलंस? कशा करता हे युद्ध केलंस? काय भानगड आहे? अरे जे राज्य मिळालं ते भोगायला सुद्धा कुणी नाही रे कृष्णा. अरे काय केलंस तू? त्याच्या खांद्यावर मान टाकली, हंबरडा फोडून रडू लागली. ते रडणं थांबे ना. मग शेवटी देवाने थोपटलं. अर्धा पाऊण तास झाला, शांत झाली. मग देवाने तिचं असं तोंड हातात घेतलं आणि म्हणे, द्रौपदी, ही सगळी तुझी मुलं गेलेली आणू का परत? तुझी गेलेली मुलं परत आणू का? अशी मान होती. तिने असं बघितलं. त्या दुःखात सुद्धा त्याकडे बघून हसली. मजेशीर आहेस म्हणे, मजेशीर आहेस. ज्याला आणता येतात त्यांचा मृत्यू तू थांबवू शकला असतास की. ज्याला आणता येतात त्याला वाचवता आली नसती? वाचवता आली नसती का? नाही नाही म्हणे, राहू दे म्हणे, आता तुझ्या स्वरूपाशी एकरूप झाली, तिथे राहू दे. मग रडलीस कशाला? ते म्हणले, रडली ती आई आणि आता बोलते ती तुझी भक्त. काय उत्तर दिलं? मग अशी जी अंबरडा फोडून रडली ती त्या पोरांची आई होती. पण प्रभू, काही काशे ना, तुला असं वाटलं का रे की आमची पोरं कापली म्हणजे तुझ्यावरची श्रद्धा कमी होईल? नाही. तारी मारी कारी भलते दातारा, तार मार काही कर. प्रभूने आणखीन जवळ घेतलं. खरंच आहे द्रौपदी, सुखरूपाने मीच नटलेलो आहे आणि दुःख रूपाने मीच नटलेलो आहे. याच्याकरता जगद्गुरु महाराज म्हणाले, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. का द्रौपदी प्रिय होती? ती अध्यात्म जगत होती. सांगणं निराळं आणि जगणं निराळं. सांगता येतं सर्वांना, पण जगायची पाळी आल्यानंतर ते जगणं सुद्धा कसा मृत्यू असतो, तोही भाग निराळा आहे. तोही भाग निराळा आहे. म्हणून लक्षात ठेवा की प्रियतमा करता जीवन जगावं. सुख असू दे, दुःख असू दे, चांगला असू दे, वाईट असू दे. जाताना ऑफिसमध्ये भांडून गेला, तरी पण येताना त्याची वाट बघत होती. त्यालाही त्याशी काम करता आलं नाही. ऑफिसमध्ये लवकर आला. का हो लवकर आला? काही नाही, असंच. ओळखणं म्हणे, तुम्हाला नाही ना करमलं? कळतंय का प्रेम?
मी नेहमी सांगतो, तुम्ही नुसत्या वैराग्याच्या गोष्टी मांडू नका. साधं पती पत्नीचं प्रेम जर तुम्हाला कळलं नाही तर प्रभू प्रेमाची प्रतीती कशी तुम्हाला येईल. नाशिवंत प्रेम जर कळलं नाही तर अविनाशी प्रेम कसं कळावं, कसं कळावं. मुलाबाळांच्यावरचं जर प्रेम कळलं नाही तर अव्यक्त रूप जो परमात्मा आहे त्यावरचं प्रेम कसं कळावं. जगद्गुरु म्हणाले, माझ्या कदाचित मागे पुढे होईल, हे जे पत्नी पुत्र आहेत ते नारायण स्मरवती, नारायणाचं स्मरण करून देतात. पत्नी असू दे पुत्र असू दे. म्हणून लक्षात ठेवा, ही व्यथा हीच भक्ती आहे. कुठून सुरुवात झालंय प्रवचनास. व्यथा ही भक्ती आहे. व्यथेतून त्याच्याशी एकरूप होतो बरं का. व्यथेमध्ये जवळीक साधते. किती दृष्टांत देऊ. एक पत्नी आजारी पडली. आजारी पडल्यानंतर तो मालक तिच्या जवळ सतत बसला. तेव्हा तो आजारी पडला, ती जवळ बसली. मग ती म्हणाली, आयुष्य गेलो पण इतके जवळ कधी बसला नाही. अगं म्हणला, तू आजारीच पडली नाही. मग तो म्हणला, मला असं वाटायला लागलंय आता इतका दिवस 40 वर्ष झाली, दरवर्षी निदान 1 महिना तरी मी आजारी पडायला पाहिजे होतं. माझं म्हणणं कळलं का. व्यथा हीच प्रेम आहे, व्यथा हीच भक्ती आहे. आणि जेव्हा जीवनामध्ये सुखदुःखाची अवस्था येते तेव्हा प्रभूशी जास्ती जवळ मिळता येतं, जास्ती जवळीक होते. आई मुलाला मारते, ते मूल रडतं आणि रडल्यानंतर आई त्याला जास्ती जवळ घेते. त्या दिवशी आई काहीतरी गोड करते. मग नवरा विचारतो, का ग आज गोड केलंस. नाही हो, तो मगाशी दंगा करत होता, मी इतकं मारलं पण तो फटका इतका जोरात बसला की 1 तास त्या गालावरचे वळ उठले नाहीत, म्हणून आज त्याच्याकरता गोड केलं. पुन्हा कालचं प्रवचन आठवा. असा प्रभूशी संबंध जोडा, म्हणजे चापट बसेल पण प्रेमाचा शिरा पण मिळेल. पण संबंध जोडले तर, संबंध जोडा. आईशी संबंध आहे आणि संबंध आल्यानंतर राग आला, लोभ आला, प्रेम आला, आपुलकी आली, हे सगळं आलंच. रागावणं त्याच्यावरच, बिलगणं त्याच्यावरच, भांडण त्याच्याशीच. अजून एक तिसरं लक्षण आहे, प्रियतमाशिवाय इतर कोणावरही प्रेम न करणं. गोपिकांचं कृष्ण परमात्म्याशिवाय कोणावरही प्रेम नव्हतं. पती होता, मुलबाळ होती, हे संसाराचं अंग होतं, पण हृदयातला ठोका कृष्ण होता. ही संसाराची उपांग होती. पतीला पती म्हणून जे त्याचं प्रेम द्यायला पाहिजे होतं ते मिळत होतं, मुलांना मिळत होतं. पण कृष्ण हा हृदयाचा ठोका होता. म्हणून प्रियतमाशिवाय इतर कोणावरही प्रेम न करणं हे प्रेमाचं एक विशेष लक्षण आहे. इकडे तिकडे बघायचंच नाही. म्हणून जेव्हा गुप्त झाला की नाही आणि विष्णू रूपाने प्रगट झाला, लक्षात ठेवा, एक 4-5 दिवस मागे सांगितलं होतं, विष्णू रूपाने प्रगट झाल्यानंतर त्या गोपी नुसत्या नमस्कार केल्या निघून गेल्या त्याच्या अंगावरून. जवळ आल्या नाहीत, जवळ आल्या नाहीत. त्यांनी भेटल्यावर विचारलं, मध्ये मी आलो होतो, ते म्हणले मला नाही माहिती कोण आला तो. आमचा मुरलीधर कुठे दिसेना तिथे. ऐश्वर्य संपन्न विष्णू दिसला, आमचा वेणुगोपाळ कुठे दिसेना. आमचा तिथे वेणुगोपाळ दिसेना. लक्षात ठेवा, नुसतं त्याच्याशी एकरूपता नाही आहे, त्याच्या रूपाशी सुद्धा एकरूपता आहे, नुसती स्वरूपाशी एकरूपता नाही. माझं बोलणं कळलं का. एकरूपता नुसती स्वरूपाशी नाही, स्वरूप बघितलं तर विष्णूचं कृष्णाचं एकच आहे, नवे नवे रूपाशी सुद्धा एकरूपता. बघीन तर त्याला असाच बघीन, त्याच रूपात बघीन, दुसऱ्या रूपात नाही. एक गोष्ट आठवली, टाइम झाला पण जरा नाही सांगितलं तर पुन्हा लक्षात यायचे नाही, निघून जाईल. सांगतो मग आठवतो प्रवचन. आमच्या निळोबाराय महाराजांनी तुकाराम महाराज वैकुंठ गमन केल्यानंतर जवळ 40-41 दिवस धरणं धरलं.
तुकाराम 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 तुकाराम. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. महाराज मला का भेटला नाही तुम्ही? सगळ्यांना दर्शन दिलं, मला का दिलं नाही? तुकाराम 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 तुकाराम. आणि तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंग एक दिवस तिथे आले, उभे राहिले, डोक्यावरून हात फिरवला. अरे निळा, अरे निळा, अरे निळा, बघ. वर बघितलं, डोळे बंद करून घेतले. का रे, काय झालं? अभंग लिहिलाय त्यांनी. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. येथे तुझ लागी बोलाविले कोणी. पांडुरंगा, मी तुला बोलवलं नव्हतं, मला तुकाराम महाराज पाहिजेत, तू का आलास? प्रल्हादाला संकट पडलं, इतरांना संकट पडलं, तसं मला संकट पडत नाही. अरे तुला काय कळतं का काय बोलतो ते? मी कुणालाही दर्शन देत नाही, केवळ तुकाराम तुकाराम म्हणलास म्हणून मी तुला दर्शन दिलं. आणि एवढे वेळ तुकाराम महाराज शिष्य म्हणतोस, तुला कळत नाही का? तुका आणि मी दोन नाही. देवाला वाटलं मी फार मोठा वेदांत सांगितला, देवाला वाटलं मी फार हुशार आहे. पण हे काही कमीची शिष्य होते का? ते म्हणले तुका आणि तू जर एकच आहेस, मग तुका होऊन भेट ना, विठ्ठल होऊन का भेटतोस? आलास, आम्ही तुला ओळखत नाही, आम्ही तुकाराम महाराजांना ओळखतो. म्हणून तू जनतो एक आहेस, ते कटीवर कर नको. ती अशी गोल पगडी, तो अंगरखान, हातामध्ये विणा पाहिजे. अरे म्हणाले, देवाला खूप आनंद वाटला. किती स्वरूपाशी जशी एकरूपता आहे, तशी रूपाची सुद्धा एकनिष्ठता लागते. नुसता स्वरूपाचा बोध असून नाही, नोळखोची देवा, असशील तो देव, पण मला आता जो रूप पाहायचंय ते माझ्या गुरुचं रूप पाहायचंय. एक दिवस जुन्नर भागात गेलो होतो. कितीतरी डोंगर चढून जायचं, उतरत यायचं, पळत यायचं, नाचायचं, कधी काही जाणवलं नाही. आणि अशी लहान एक टेकडी होती, चढ रस्त्याचा. तो चढ जाताना म्हणजे पुलासारखा धाप लागली. म्हटलं काय झालं? त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की आपल्याला छाती आहे. त्या दिवशी मला कळलं की श्वास ही काहीतरी एक चीज आहे. जेव्हा तो घेता येईना तेव्हा श्वास का कळला नाही आहे म्हणून. जेव्हा त्याच्यामध्ये कमी जास्ती झालं तेव्हा कळलं की माझा श्वास मला पुरत नाही. कुठेतरी रोजच्या जीवनाकरता मग इतकं अवघड की रेल्वे स्टेशनला गाडीतून उतरलं तर गाडी तोपर्यंत जाऊन चालत सुद्धा अवघड. एक 50 पावलं सुद्धा चालता येत नव्हती. मला कळलं काय अवघड आहे. मग बरोबर झालो. पहिलं कीर्तन केलं मुंबईला, 80 सालच होते त्यावेळेला. 6-7 महिन्यात बरं झालं. पहिला अटॅक, आत्ताचं हे सोडून द्या. आणि मी कीर्तनाला जाऊन बसलो. अहो मला 2 शब्द बोलता येईनात. मला खरंच असं भरून आलं. म्हटलं पांडुरंगा, अरे काय रे हे. जो मनुष्य दिवसाला 3-3 तास कार्यक्रम करत होता त्याला 2 मिनिटं बोलता येत नाही. मग मला कळलं देव आपल्याकडून बोलवतो हे किती महत्वाचं आहे. म्हणून आता मला प्रत्येक प्रवचन हा देवाचा प्रसाद वाटतो. खरंच आहे हो. मी आत्ताच सांगितलं, आमचे आप्पा बसले होते, म्हटलं 5 ब्लॉक होते मला. 3.5 वर्ष झाली ऑपरेशनला. 5 ब्लॉक होते. ते ब्लॉक तिथेच ब्लॉक झाले असते तर आयुष्य संपलं असतं. पण कुठेतरी तुमचे माझे ऋणानुबंध आहेत. तुम्हाला कृष्णचरित्र सांगायचं होतं, तुम्हाला गणपती सांगायचा होता. हे कुठेतरी देवाने ठरवून ठेवलं होतं म्हणून नवीन जीवन दिलं. नाहीतर हे अनुभव सगळे घेतले मी. काय सांगितलं? असतं तेव्हा कळत नाही. देव विसरलेला नाही, सतत त्याच्या स्मरणात आहे. विस्मरण नाहीच, म्हणून स्मरण करण्याची आवश्यकता नाही. स्मरण कसं करावं? सतत रामकृष्ण हरी म्हणायची गरज नाही आहे. प्रत्येक कृती करताना वा प्रभू तुझ्यामुळे सुचलं, प्रभू तुझ्यामुळे घडलं. हो, दुःख लागलं तरी त्याचं स्मरण करावं. कारण लक्षात ठेवा, दुःखामध्ये सुद्धा दुःख रूपाने त्याचंच दर्शन आहे. बरोबर आहे ना? शिजलेलं अन्न तुमच्या ताटात द्यावं हे अग्नीचं रूप आहे. तसं चुकून हात तव्याला लागला तर चटका बसणं हे सुद्धा अग्नीचंच रूप आहे.
आहे का नाही? हां, पुष्कळ बायकांच्या हातावर नक्षी असते ती पोळी टाकताना किंवा असा चुकून तवा असा लागतो, बरोबर इथे असं भाजलेलं असतं. काय झालं? नाही म्हणे, चुकून तवा लागला. हां, ज्याच्यावर अन्न हे पूर्ण ब्रह्म, ज्या अग्नीवर, लक्षात ठेवा, उत्कृष्ट अन्न शिजलं, तोच नको तिथे चटका लागला. म्हणजे भाजणं हे सुद्धा त्याचं स्वरूपच आहे ना, नाही का? लक्षात ठेवा. तसं परमात्म्याचं सुख हे तसं एक रूप आहे, तसं दुःख हे रूपच आहे. म्हणून हे विसरू नका, या रूपातून तो भेटतो आणि दोन्हीचाही स्वीकार